शिव भोळा चक्रवर्ती गायकाचे नाव सांगा. हे व्हिडिओ चालू आहे. हां मग सांगा तुमचं नाव काय कळाव. सुदाम महाराज काकडे कांसूर. सुदाम महाराज काकडे कांसूरकर. किसन महाराज सदगे कळसवाडी. किसन महाराज सदगे कळसवाडीकर. शिव भोळा चक्रवर्ती.
माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कैकाळाचे देव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कैकाळाचे देव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम आमचे संत एकनाथ महाराज खरं तर सर्वप्रथम मी आमचे एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म येतं शांत येतं संत येतं आणि श्रीमंत येतं ज्यांचा आज अभंग आपण घेतलाय ते अभंग किंवा कारण आज शिवभक्तीपर अभंग घ्यायचं माझं मुख्य कारण हे की आपण सूरपिंपरी या गावावरून माझ्या अंदाजानं सूरपिंपरी ह्या गावावरनं पायी दिली 16 आपला निघालेला आहे आणि आपण परळी वैजनाथ या ठिकाणी आपण दर्शनाला श्रावण महिन्यामध्ये जात आहोत म्हणजेच एक हनुमंतरायाच्या गावातनं आपण महादेवाच्या शंभू महादेवाच्या गावात जात आहोत म्हणून महादेव यांना वंदन करतो शंभू महादेव फार तत्वनिष्ठ अशा प्रकारचे महादेव आहेत फार दयाळू आणि फार भोळा देव या आमच्या भोळ्या शंभू महादेवाला वंदन करतो याशिवाय आमचे तुकोबराय ज्ञानोबराय यांनाही वंदन करतो नामदेव महाराज यांनाही वंदन करतो शिवाय आपल्या या भागातील आमचे सत्यानेश्वर महाराज आमचे दत्तात्रेय महाप्रभू त्यांची मी लहानपणी वारी करायचो गाणगापूरला म्हणजे माझी का मिरासी माझं आजोबा 15 वर्ष माझं वैभव आहे की दत्ता गाणगापूर तुझं गाणगापूर आहे आम्ही वारी करायचो आमच्या दत्त महात्मे यांनाही वंदन करतो शिवाय संत्यारेश्वर महाराज यांनाही वंदन करतो शिवाय राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज त्यांचं काल परवा म्हणजे 10-12 दिवसापूर्वी त्यांच्याबद्दल जागोजाग सत या गावात सत्ता झाला या गावाची पत्रिका मला मिळाली याशिवाय दुसरी 2-4 गाव होती खडका आणि मोठे ना तिकडे हा सप्ताह होता आणि आसोला गावातील माझं कीर्तन या अखंड सत्ता या सगळी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्याबद्दलचं कीर्तन सोहळा तिथलं पहिल्या दिवशी कीर्तन माझं होतं म्हणजे आमचे तर पाचलेगावकर महाराज माझे तर यांनाही वंदन करतो शिवाय प्रत्येक गावगावच्या आमच्या हनुमंतराय ज्या हनुमंतरायापासून आपण आला असे मानतो सुरपूरचे हनुमंतराय त्या हनुमंतरायापासून आला या आमच्या हनुमंतरायांना वंदन करतो या ठिकाणच्या हनुमंतरायाला वंदन करतो शरण शरण
साक्षात्कारमख्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडीद्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम्. आमचे हनुमंतराय यांना वंदन करतो. या आमचे ज्यावर माझं अधिष्ठान आहे या हनुमंतरायासोबतच आमचे विठ्ठल रुक्मिणी मायबाप ज्या शंकराचार्याने ते पांडवाष्टक केलं आहे त्यांना मी वंदन करतो. आणि याशिवाय आमचे शंभू महादेव त्यांच्याबद्दल आता सगळं प्रकरण चालू आहे. कैलास राणा शिवचंद्र मौळे महेंद्र माता कारुण्य सिंधू भवदुःखहारे उदवीन शंभो मधुकोरतारे उपासनेला दृढ व्हावे गुरुदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्व त्या भागातील संत महात्मा मंडळी या सर्व महात्मा मंडळींना आपण संत सत्य मायबाप आपल्याकडून करतो. फाला विठा पाय माझी चित्ती वाचे होता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे होता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे देव वाचे होता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. तुमचे शांत आणि शांती ब्रह्म असे एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या पाठातला आणि ज्यांची या कीर्तनाकडे पाठ आहे म्हणजे दुर्लक्ष आहे दूर आहे तर का कुठतरी आवाज होतं इथं आवाज येतो पण माईक असल्यावर जिथपर्यंत आवाज जातो त्या प्रत्येकालाच हा भाग पाठ असल्याला पाहायला मिळतो. तर त्या सर्वांना चालू आहे श्रावण मासी हर्षे मानसी हिरवळ काटे चोरीकडे क्षणात शिरशिर क्षणात करुणिया ऊन पडे वरती बघता इंद्र धनुचा गोप गेरी विनला असे काय बांधले नभो मंडपी करू भाषे. असा आपला श्रावण मास आहे. सर्व सणांचा राजा हे श्रावण मास श्रावण महिना. म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात की शिव कसा आहे. शिव लय भोळा आहे आणि खरं सांगा शिव महादेवासारखा भोळा दैवत दुसरा कुठलाच नाही. कोणला कोणता आशीर्वाद देवा कोणता आशीर्वाद आज तुम्हाला सगळं कळतं सगळं माहित आहे. फक्त इथे उभा आहे मी माझं धर्म कार्य ते मला करणं अपेक्षित म्हणजे अगदी जो आपल्याला भस्म करू शकेल अशा आशीर्वाद आहे आपला आशीर्वाद द्यायला मागून बघत नाही. म्हणजे असा आमचा भोळा महादेव माझे जनाबाई मुक्ताबाई आपण म्हणजे तुम्ही नवऱ्याबद्दल एक वाक्य सहज बोलतात ते काय वाक्य बोलते माझा नवरा भोळा महादेव सहज वाक्य तुमच्या ध्यानीमध्ये काही नसतं पण ते असं आमच्या भागात बोललं जातं बोलतात सहज बोलतात. म्हणजे महादेव प्रत्येक स्त्रीचा पती हा महादेवच. म्हणजे हे आमचे एकनाथ महाराज सांगतात की शिव कसा आहे भोळा आहे. आपण ह्या मुखानं आपण शिवाचं नाव घेतलं तर त्या माणसाला क्रोध काम काही बाधत नाही काहीच नाही शिव रात्र दिवस ओम नमः शिवाय आपण घेतलं तर आपलं काहीच होत नाही. म्हणून जो माणूस शिवाचं नाव घेतो त्याला काम क्रोध काही बाधत नाहीये. शिवाय त्याला काय मिळतं आमचे एकनाथ महाराज सांगतात काय मिळतं. धर्माचं पालन होतं मोक्ष मिळतो धन मिळतं सगळं काही मिळतं. काम सुद्धा आटोक्यात राहतो. लक्षात ठेवायचं ज्यानं काम जिंकलंय का त्याचे का जगात सुखी माणूस कोणीच नाही. लक्षात ठेवा ज्यानं काम जिंकलंय त्याला उजळ माथ्यावर रस्त्यात चालतात.
मग ती स्त्री असो का पुरुष कोणी असो, म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आपण शिवाला पाहिलं तर धर्म जिंकल्यासारखं आहे, काम मोक्ष सगळं आपण जिंकल्यासारखं आहे. फक्त शिवाला आपण प्रत्यक्ष पाहिलं तर आपल्याला ते सगळं मिळाल्यासारखं आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून आमचे नाथ महाराज शेवटी सांगतात, एका जनार्दनी शिव काय करीन निवारी कळकळाचं भेव. माऊली मला पुढे बोलायची माझी मर्यादा आहे. तुमची माझ्यापेक्षा तुमची कठीण आवड इतक्या दुरून तुम्हाला त्रास झालाय की डोक्यात ठेवून मी पण थोडक्यात लावण्याचा प्रयत्न करणारे, हात लावण्याचा तुम्हाला ते वाटतं फक्त थोडक्यात लावणारे. म्हणून शिव काय करतो, कळकळाचा भेव निवारण करतो. मला फक्त एकच भीती आहे, ती म्हणजे कळकळाची शेवटची मृत्यूची भीती. ती भीती दूर करायचं काम कोण करतं, आमचे शिव महात्मे करतात, आमचे महादेव करतात. फाला बेटा अभंगाकडे वळण्यापूर्वी चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय असा की आपला हा सूर पिंपरी ते परळी वैजनाथ या मधील श्रावण मासानिमित्त शंभू महाराजाच्या दर्शनासाठी असलेला आपला हा पायी दिंडी सोहळा. या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपले भागवत महाराज भोसले वाकडीकर, चेहरा बायका पण ते बालासाहेब महाराज भोसले वाकडीकर, हे पा लक्षात लवकर येत नाही ना, अमृत महाराज वाकडीकर. त्याशिवाय सूर्यभान महाराज हिसे नैकोटा या गावचे, दत्ता महाराज आपले टेकाळे महाराज यांना वंदन करतो. आमचे हनुमान महाराज गोंडके औरगावकर. याशिवाय केशव महाराज बोचरे नैकोटा या ठिकाणचे ग्रामस्थ आणि विठ्ठल महाराज जिंगळे जे आमचे गाडीचे ड्रायव्हर असतात आणि चांगले आहेत. याशिवाय इथं आल्यानंतर मला लक्षात आलं की आमचे ज्यावर माझं अधिष्ठान असतं, जे माझे जवळचे असतात, आमचे दैतावरवाडी समर्थनगर या ठिकाणचे आमचे भजनी मंडळी, आमचे पेकरगावची भजनी मंडळी, आमचे कानसुंत माझा सिद्धहस्त गाव रणेर सर नावाचे व्यक्ती बाबाला आहेत. रणेर सर नावाची व्यक्ती नाही आहे, म्हणजे आमचे कानसुरकर महाराज. कारण कानसूरवर यासाठी जास्त प्रेम आहे की कानसूरचे फडकरी, कानसूरचे मान करीत आणि आत्मानास्पद गोष्ट आहे. एक कानसूरकर महाराज, मृदंगाचार्य महाराज यांना वंदन करतो, विनेकरी महाराज यांना वंदन करतो. याशिवाय हिंगोरगावचे महाराज, कैलासवाडीकर आणि आपण इतर गावचे कोणी असतील तर सर्वांनाच मी मनपूर्वक नमन करतो. फाला वेकाला माऊली माझी दानाबाई मुक्ताबाई, माझी ज्ञानोबा तुका. आपण वारकरी संप्रदायाची कथा काय ही खांद्यावर घेतली, हे ब्रीद आपण चालवलेले. खर तर खरे मोक्षाचे अधिकारी आपण आहात. मी फक्त निमित्त मात्र आहे. आलेल्या महाराजांना बोललो कोणा तरी की महाराज मला गायला चांगला नाही बरं का, तुम्हाला कळालं असं मानतो मी. हे पाहिजे एकही शब्द खोटा बोलत नाही, एकही नाही, जे आहे ते असं असतं. मी कोण आहे, आता कुठे आहे आणि मला जायचंय कुठं, हे ज्याला समजलं ते संतच. मी कोण आहे, आता यांना विचारलं हे कोण आहे तर काय नाव सांगतील, स्वतःच नाव सांगतील, गावाचं नाव सांगतील. हे 100% खोट आहे. हे पांडुरंग परमात्म्यापासून आलेले तर आता हे कोण्या गावचे का सुरपिंपरी असतील, वाकडी असतील, सुरपिंपरीचे हे खोटे. हे मृत्यूलोकीय कनगर, त्याचे नाव पंढरपूर. तुम्ही पंढरपूरचे मृत्यूलोकी नगरातले आहात आणि तुम्हाला मलाच म्हणते, मला मी पांडुरंगापासून आलेलो आहे
या मृत्यू लोकात आलो आणि मला माझ्या पांडुरंगाकडे जायचं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल याचं यम आता इंग्लिश जाते मराठी सांगतो हेतू लक्ष विठ्ठल हेच फक्त संत येतं. इतर संत फक्त वरवर दिसतील. वरवर दिसणारे संत 100 ते कोटी असतात. अंतर्वातून काय पाहिजे? अंतर्वातून काय उल्हासी बनले रंगा ऊस डोंगा परिवर्तन नवे डोंगा काय उल्हासी बनले रंगा जोखा डोंगा परिभाव नवे डोंगा. मी वाकडा असता चालेल तर माझा भाव वाकडा असता का? हे जे माझा भाव आहे हा सरळ असला पाहिजे. मी पांडवपर्यंत आलो, पांडवपर्यंत जायचंय आणि हे जात असताना माझं प्रत्येक कार्य धर्मकार्य राहिलं पाहिजे. म्हणून धर्मकार्य राहत असताना अजून एक कार्य आपल्याला करणे बाकी आहे. हा ज्या कार्यक्रमात मला आयोजक जे आहेत हे जे कार्यक्रम आहे आपला दिंडी सोहळा आहे, ह्या दिंडी सोहळ्याला माझे 2 रुपये मदत दररोज माझे कीर्तन सोहळा हेच प्रकार असतो. ते पैसे वेगळे देणे, आता पकडे देणं, नंतर देणगी देणे. हा हे दिंडी सोहळा माझ आहे. केवळ सोनपुरीचा नाही आहे किंवा वाकडेचा नाही का ते सगळ्या ह्या गावाचा नाही तर आपला आहे. ज्या ज्या ठिकाणी माझ्या ज्ञानबंधुका जे जे कार्य त्या त्या ठिकाणी 2 रुपये गेले पाहिजे. हा माझा रोल आहे. म्हणून आपले कोणी असतील कार्य म्हणजे या दिल्लीचे जे कोणी असतील त्यांना 2 रुपये देऊन घेऊन जावे अशी त्याला विनंती करतो. या माऊली कुंडलिका दिंडी सोहळ्याचे जे कोणी असतील त्यांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावा. कारण घरी आपण अखंड स्वतःचे आयोजक असतात किंवा जे माझे यजमान असतात ना त्यांना मी किसन महाराज सगळ्यांची ज्ञानेश्वरी देत असतो. जी कुठं भेटत नाही ती फक्त आळंदीलाच भेटते आणि तुम्ही किसन महाराज सगळ्यांच्या आश्रमातच फक्त भेटते, कुठंच भेटत नाही. पण आपण ज्या कारणे हे आजचं कीर्तन आहे ते कीर्तन महादेवाच्या भेटीसाठी कीर्तन आहे. महादेव दर्शन जातो आपण ते कीर्तन आहे. म्हणून शिवलेला ग्रंथ छोटासा प्रसाद आहे. जो ग्रंथ लवकर तुम्हाला भेटत नाही अशा प्रकारचा ग्रंथ आणलेला आहे. ते ग्रंथ समोर कोण असतील घेऊन जावा, प्रसाद घ्यावा अशी त्याला विनंती करतो. या मागणी कुंडलिका पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आमचे जनाबाई मुक्ताबाई ह्या म्हणतील की महाराज तुम्ही हाराबद्दल 2 रुपये दिले. कीर्तन या ठिकाणी आहे. यजमानाला तुम्ही या दिंडी सोहळ्याला 10 रुपये देणगी दिली आहे. यजमान जे कोणी त्यांना तुम्ही शिवलेला ग्रंथ दिला आहे. आमचं काय प्रत्येकाला भेटलं पाहिजे ना. तर तुम्हाला असं जेवढे ऐकायला आहेत जे आहेत कीर्तन सगळ्या त्या प्रत्येकांना जपमाळ तुळशीची ओरिजिनल प्रत्येक माणसाला ओरिजिनल जपमाळ तुळशीची मिळेल. जाताना आपण घेऊन झाल्यानंतर आता काही लई गर्दी नाही. जरी गर्दी असणार तर मी आधी सांगतो आधी महिला आधी जनाबाई मुक्त होतील नंतर ज्ञानवंत होतील. तरी आपलं दत्त विठाला विठाला
ज्ञानवंत गोवा जनाबाई मुक्ताबाई आपण पांडुरंग परमात्म्यापासून आलो, पांडुरंग परमात्म्याकडे जायचंय आणि मी जसे हे बघ माझा कीर्तन गायचा हेतू एकच आहे, फक्त मला माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे जायचंय, फक्त मलाच माझा उद्धार करायचा आहे. कारण जगाला उपदेश करण्याची माझी पात्रता नाहीच. कारण अगोदर मी जर उद्धार पावलो, मी पांडवाशी एकरूप झाला तर मग सिद्ध पुरुष झाल्यावर मग दुसऱ्याला तरुण येणं शक्य. पण मी जर समजा देवाच्या जवळ नाही काहीच नाही, फक्त सोंग करतो, हे 100% खोटे. तसं काही मतलब नाही, फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा हा कसा आहे माहिती आहे का, डायरेक्ट जर मी पांडुरंगाकडे गेलो तर माझा उद्धार करी हे काही सांगता येण्याची शक्यता नाही. देव नाही कोणी लयच हुशार आहे, बाप रे इतका हुशार आहे ना. गुण लावण्याची खाणी सकळ कुटुंबाने इतका हुशार आहे, इतका हुशार आहे. हे बा मी विचार करतो, गप्पा मारा माझा स्वभाव धर्म नाहीये, फक्त विचार करतो. पण विचार करून सुद्धा तिथं माझी बुद्धी संपते, तिथून पुढे खरं सुरू. बुद्धीचे वैभव एका कैसे राजे, बुद्धीचं वैभव देवाशिवाय काहीच नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणा जे असं ते म्हणा, किंवा नसताना रामकृष्ण भिंद देणं येत. तर रामकृष्ण सतत प्रत्यक्षात रामकृष्ण कामामध्ये काम, काही म्हणा राम. तुम्ही राम म्हणा, काही म्हणा, पण म्हणा राम म्हणा. तुम्ही तसे नका राहू. कसा घ्या तुम्ही आहेच बायला सगळ्यात माहित असतं. म्हणून रामकृष्ण म्हणलं पाहिजे, आपला उद्धार केला पाहिजे. मी कोण आहे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला कळलं हा देह माझा नाहीये, ज्याची भूमिका ही ठाम झालीये की हा देह माझा नाहीये, तो माणूस संतच. फक्त एकच कळा की देह माझा नाही, देह काळाचे येते. काय हे बघा, धन आपलं नाहीच, उभ्याचं धन आहे. आणि देह माझा नाही, देह काळाचा आहे. आणि एक दिवशी मला जायचंच आहे. जेव्हा मला जायचंय का, आता मी बार पाणी प्यायलो, शरीराची गरज आहे. 5 गोळ्या दररोज चालू असेल, आता 3 गोळ्या खायला आता दिवस झालं. आणि अजून सांगतो, मला कुठलाही उपास नसतो. एक कशा तो खंड कुठलाच उपास नाही. कारण काय, माझ्या शरीरात हे होत नाही, म्हणजे दखतच नाही. मी आता जेवण करून आलो, व तुम्हाला माझी गरज नाही फराळ केला नाही केला. मी जेवण केलं आणि जेवण करून, कारण दुपारी सकाळी कारण गोळ्या असल्यामुळे खाल्ल्याशिवाय जेवणाशिवाय दखत नसतं. एकही बाबा खोटं बोलायचं नाही. काय करता खोटं बोलायचं. तुम्हाला नाही माहिती फराळ मागाशी बोलता म्हणलं कोणा तरी मी फराळ करायला, कोणातरी बोललो पण ते काय खरं नसतं. मी भाकर जे काय भाजी भाकर खाल्ली म्हणून रामकृष्ण का म्हणायचंय, फक्त मला माझा उद्धार करायचा आहे, दुसरं काहीच नाही. आणि मला माहिती आहे माझा उद्धार करायला फक्त मलाच माझा उद्धार करायचा आहे. मला कोणीच सोडणार नाही, कोणीच नाही. पोरगा असो 80 90 100 एक तासाचं बाळ म्हणतो. 1 तासाचं बाळ असो, एका जन्माला नवजात शिशु, दवाखान्यात वाक्य असलेच बघायचं. नवजात शिशु म्हणजे जन्माला त्या प्रत्येक बाळाला, प्रत्येक जीवाला आपला उद्धार करून घ्यायचा आहेच. लक्षात ठेवा. माता माऊली जनाबाई मुक्ताबाई ज्ञानवंत गोवा, मी मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला जर मी जर उद्धार नाही केला, मी जर माझं भलं करून नाही घेतलं, तर मला अजून 84 लक्ष येऊनी रव नरक
कुंभपाक नरक इतर नरकाचे खूप प्रकार त्याच्यामध्ये मला राहावं लागेल. माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर 10 पट बरे आहेत. माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर का बरे येतं त्याचं कारण आहे. थोडं समजून घ्या आणि समजा अर्थ समजून घ्या. माझ्यापेक्षा डुकर कुत्रे मांजर यासाठी बरे येतं की ते मनुष्य जन्मात त्यांनी केलेलं पाप एक कर्म कमी करायला लागले. आणि मी मनुष्य जन्माला आलेलो आहे आणि मनुष्य जन्माला पुन्हा पापाचं वरचं घडा भरत राहिलो म्हणजे पुन्हा 84 जन्माला ते मला पुरत इतकं पाप मी तयार करून ठेवलं. आणि म्हणून आपण रामकृष्ण म्हणजे तुम्हाला पर्यायच नाही. रामकृष्ण म्हणावंच लागल. त्याचं कारण आहे की उद्धार करायचं एक साधन आहे कलियुग आहे. हे काय कलियुग आहे आणि कलियुगात काय फक्त एकच साधन आहे. सगळ्यात मोठं साधन एक काय नामस्मरण. सतयुग द्वापार युग त्रेतायुग मध्ये लोकांना 1000 वर्ष जीवन होतं 10,000 वर्ष जीवन होतं. ते एका पायावर तपस्या करायचे आमच्या रोगावर तपस्या करायचे हवा खाऊन तपस्या करायचे पान खाऊन तपस्या करायचे फळ खाऊन तपस्या करायचे आणि हाड हे मांस शिजायचं आणि हाड शिल्लक राहायचे तरी ते तपस्या करायचे. उलट दधीची नावाच्या ऋषीनं हाड हे देवाला देव आणि दानव या युद्धामध्ये देवाला हाड दिले स्वतःचे आणि ते हाडानं दानव मारले गेले. म्हणजे म्हणून पण आपले शक्य नाही ना. आता मी माझं उदाहरण दिलं माझं मी आमच्या विठ्ठलाला बोलू सुद्धा भावी फक्त उपवास धरलाय मी फराळ करायचं आणि कीर्तन करा सुद्धा मी भाकर खायचं. आज जेवताना बोलू सुद्धा नाही काहीच खोटं बोलत नाही. मग कीर्तन करायला भाकर खावी का नाही ना. तुमच्यावर अपेक्षा नाही ना की कीर्तन करायला असं खावं अपेक्षा नाही. पण खरंच अडचण म्हणजे हे आपण समजून घ्या असं मानतो मी. असं खाला वेळा आपल्याला सगळ्याला खरं सांगा जगामध्ये प्रिय वस्तू असते अतिप्रिय वस्तू असते आणि तटस्थ वस्तू असते. विचार सांगायचा भाग आहे. प्रिय वस्तू अतिप्रिय तटस्थ. आता तटस्थ वस्तू म्हणजे कोणची समजा बाहेर एखादं समजा कुत्र चाललंय बाहेर तर या भीतीच्या पलीकडे आपल्याला काही सुख दुःख वाटतंय का काही होत नाही. समजा एखादं काही एखादी परवडली एखादा चांगली वाईट घटना घडली आपल्याला काही एवढं सुख दुःख वाटतंय का आपण तटस्थ राहतो. हे तटस्थ वस्तू झाली. प्रिय वस्तू कोणची प्रिय वस्तू लाखोचा माझ्या सगळ्याच्या प्रिय वस्तू लाखोचा जेवढी मूल्य ते संपूर्ण पुन्हा एक प्रिय वस्तू शिल्लक राहते. घर दार संसार तांब्या वाटी गिलास काय 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 यादी तुम्हाला जास्त करते इतक्या प्रिय वस्तू आपल्याला. आणि अतिप्रिय वस्तू फक्त जगात एकच आहे. अतिप्रिय वस्तू फक्त जगात एकच आहे आणि सगळ्यालाच आहे. सगळ्यात मला बी थोडी आहे ती म्हणजे माझा जीव. माझा जीव थोडी यासाठी वाक्य बोललो मी की मी आता देहात असून नसल्याचं खरेपणा असं खरेपणा की मी हे पक्क ठरलेलं आहे की मला एकटी जायचंय आणि जायची मी माझी तयारी केली. जायची मी माझी तयारी केली. मला माहिती कोणत्या क्षणात माझा देह जाऊ शकतो ना जाणार आहे. जेव्हा जाईल का काय करता रामकृष्ण माझा जीव जायला पाहिजे जाणार आहे. त्याचं कारण आहे श्वासा इतके मोजेले हरिनाम बाईने विकत घेतला अशा. मी देव प्रत्येक रामकृष्ण गाडी चालू म्हणजे काय करू रामकृष्ण काय करू. आम्हाला विचार सागरे लोक घुसत नाही डोक्यात. चंद्रोदय लोक घुसत नाही. काय काय अनेक ग्रंथ येतात ते मला डोक्यात लवकर घुसत नाही. काही कळत नाही आपल्याला. अभंग पाठ येतं पण गाता येतं. आता मी दररोज गायला भजनाला काय करतो माहिती का दिवसभर एक चाल पाठ करतो आणि जेव्हा मला नंबर येईल तेव्हा नंबर माझा 5वा 6वा कवा येईल समजा आणि तेव्हा माझे पहिलं चरण माझ्या चालीवर म्हणतो आणि दुसरं चरण तिसरं चौथं पाच कुठं होतं ते मिळत नाही. कसं होतं काहीच कळत नाही. काय काय नाही जमत सो नाही जमत. म्हणून आपण रामकृष्ण माझा देह प्रिय वस्तू आपली वरचीवर आसक्ती कमी करायची. संसाराची
घरदार बायको आसक्ती आसक्ती बी जासक्ती आहे. माया मोह पाशे नको नको नकोच आणि हे नको असेल तर काय पाहिजे तर आपण पांडुरंग परमात्मा आमचे महादेव शंभू महादेव यांची आपण भक्ती केली पाहिजे. आणि शंभू महादेव भक्ती केली. शंभू महादेव कसा आहे आमचा महादेव कसे तर भोळे तर आणि शंभू महादेव राजा नाही तर राजाचे राजा आहेत. चक्रवर्ती होते. चक्रवर्ती राजा आपण कोणा म्हणतो जे राजे मांडलिक असतात म्हणजे मोठ्या राज्याच्या अधिपत्याखाली राज्यकारभार चालतात. पण चक्रवर्ती राजा म्हणजे राजाचा राजा आपल्या भाषेमध्ये पंतप्रधान म्हणजे मुख्यमंत्री राजे आणि पंतप्रधान म्हणजे चक्रवर्ती होत नाही पण आपल्या समजासाठी. म्हणून शिव कसा आहे महादेव कसे तर भोळा आहे आणि चक्रवर्ती आहे. शिव मला अभंग बऱ्याच गीत पाठ येतो. मला म्हणजे अहंकार नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा नामदेव महाराज लागो. अहंकार नको नको नकोच. मला अभंग पाठ असावे का शब्द आहे का. मला अभंग नुसते पाठ असावे का. अभंग पाठ असणं पुण्याचं काम आहे चांगली गोष्ट आहे. अभंग पाठ असणं अभंग कडवे चरण आपले म्हणता येणं चांगली गोष्ट आहे. पण नुसते अभंग पाठ असावे का माऊली. अभंग जगले पाहिजे तर अभंग जगलं पाहिजे. अभंगाचे सांगितले ज्ञानोबा आमचे ज्ञानोबारायण सांगितले तुकोबारायण सांगितले आमचे नाथ महाराज सांगितले. अभंगाचे सांगितले का हरी बोला नाथरी व्यक्त करायला करू नका. आपण रामकृष्ण ठीक आहे रामकृष्ण म्हणलं पाहिजे. अभंग पाठ असले पाहिजे. अभंग जगला पाहिजे. आणि माझ्या अंदाजानं अहंकार नाही बरं का. मी अभंग 100% जगतो. अभंग 100% जगतो. तो अभंग आहे जे कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा. कट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जाना. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरकात. आयुष्यात आजपर्यंत 1 रुपया कोणता घेतला नाही. आणि जवळ श्वास आहे तो रुपया घेतला जाणार नाही. परमार्थ करायचा आहे ना. मी माझ्या पुत्र मला पैसे देणे घेणं. परमार्थ करायचा आहे ना तर आपल्या हिंदू काय जेव्हा पैसे संपले का पांडवाच्या समोरची मंदिरासमोरची झाड लोकांची सेवा करायची. बस कोट्यवधी मालमत्ता काय माझ्या येळ येणार नाही. कितीतरी कोटी मालमत्ता असतात. आमच्या बेडी साहेबांना माहिती आहे. आम्ही एका राजभवन मेडी कितीतरी कोटीची मालमत्ता आहे. आणि आपण जगायचा आपण कोणता आहे तर जिथं कीर्तन करायचे. आता बरेच महाराज म्हणले की महाराज इथं जेव्हा करायला भरपूर आहे असं. पण तुमचं चूक नाहीये. महाराजाशी कसं वागायचं समाधान असं एक नियम ठेवलाय महाराजाला. त्याला आपण पाय द्वारा बांधले पाहिजे. माझा आदर संस्कार केला पाहिजे. हे केलं पाहिजे करून माझं म्हणणं नाही. करा बाबा तुमची भाव नाही
भाव नाही तर करा, माझी अडचण नाही, माझं काहीच नाही, फक्त माझं तर माझं इतकंच आहे. मी काय तुमचा जावाय नाही, मी काय कोण आहे, मी कोण आहे, हरिभक्त परायण. पत्रिका जर असं छापली तर काय दिलं असतं, डॉक्टर अशोक महाराज परभणीकर. मी डॉक्टर सुद्धा पुन्हा 7 विषयात MA, मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पुन्हा दुसऱ्या विद्यापीठाची मराठी. अजून एक परीक्षा द्यायची मी. आणि हे सांगता अजून एक मला वाक्य सांगावं लागलं, हे अहंकार नको सांगायला, असं नको महाराजांनी काहीतरी आपलं कौतुकच करून गेले. अजून सांगावं लागेल, 10वीला नापास झाल्या मी 1 वर्ष लोक साल घातले, लोकांचं साल 1 वर्ष घातले, 10वीला नापास झाल्या. माय बाप माहिती गणित इंग्लिश घेतली 84-85 टक्का. 1 वर्ष मारवाडी साल घातलं, पण मराठी घालते परवडते. मराठी घातल्या मराठी काम करू लागते, पण मारवाडी फक्त काम सांगते. आणि डे नाईट काम केलं, डे नाईट तरुण होतच होता, रात्र दिवस तिथं कोरडा 1200 रुपये संधी नाही, काही नाही, म्हणजे 100 रुपये महिना. आणि आज 5,000 रुपये रोज, 5,000 रुपये रोज असणार. म्हणजे रामकृष्ण म्हणताना आपण अभंग जगायचा, एक कोणाचं हे घ्यायचं नाही, माळ घ्यायचं काय, घाल घ्यायचं नाही. बुक्का आपला, आता मी बुक्का आणलेला आहे, तुम्हाला आहे माझ्याकडे असं आता बुक्का आणलेला आहे, ते फक्त सापडला मला. बुक्का आपला वापरायचा, तुमचं काहीच नको तुमचं. कारण 2 रुपये आपण द्यायचे, पण तुमचं काही घ्यायचं नाही. कारण ती घेतली नरकात जाते. तुम्ही जर मला 2 रुपये दिले, आता दररोज मी 1 कीर्तन करतो, मग मला 365 वेळेला नरकात जावं लागेल वर्षातून. तुमच्या गावात एकदा 7 असते, 2दा 3दाच असते, फक्त 3दा तुम्ही नरकात जाणार. मी 365 वेळेस नरकात जाणार एका वर्षात. 4 वर्ष 10 वर्ष राहणार मी. किती नरकाला पहिलं हे पा, ढोंग नको, फसवणं नको, कोणाला फसवायचं, लोकांना फसवायचं का? लोकांना फसवणं लय सोपं आहे, पण त्याला कळते ना. अधिकारीची घेतो गोळी आणि गोळी भावाची ते आपण त्याला कळतं, त्याला फसायचं काय मतलब नाही. आणि ते फसतंय का बाबा, इतका हुशार आहे. देशी तेव्हा घेशी ऐसा, असं उदाहरण काय धरून द्यावा तुझे कृपणाचे द्वार. त्याला फसण्यात मतलब नाही. म्हणून आपण रामकृष्ण एकच म्हणतं, फक्त शरण जायचं. तुम्ही शरण जा, ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीला माय म्हणून वाचन केलं तर ज्ञानेश्वरी तुम्हाला प्रत्येकाला अर्थ अलग अर्थ दिसतो, अलग अर्थ निघतो, प्रत्येकाला अलग निघतो. आणि मला कळतं, मला माहिती मी कौशल आहे. आपण एक जरी वाचायचं प्रत्येकाला, तुम्हाला एकही अक्षर कळणार नाही. देहाच्या गाव आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाम म्हणून धनंजया. मी देहाच्या गावाला आलो ना, जन्माचा सोहळा माझा झालेला आहे, मृत्यूचा सोहळा मला साजरा करायचा. आणि मृत्यू कसा आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निघले. पांडुरंग परमात्मा माझा प्राण जायच्या वेळेला माझ्या समोर असलाच पाहिजे आणि असायला म्हणून सतत वाचन माझ्या मुखाने काय म्हणलं पाहिजे, तर वाचे म्हणता आपण रामकृष्ण काय म्हणता, हरिहरा भेद करू नये वाद. एक वेलांटीचे आड, दुसरं काय हरिहरा, काय बदल काहीच नाही, एकच आहे. मग आपण रामकृष्ण नाम मिळवायचे. आणि आमचे नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरण सांगतात, वाचे Bye.
हे पहा, प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात क्रोध आणि काम असतो. प्रत्येकाला, मला सुद्धा आहेच ना. मी काय कोण नाही, मी फक्त मी उभा आहे, तुम्ही बसले. इतकाच बदल काहीच नाही. मला काम क्रोध असणं शक्य नाही आहेच, पण कसं आहे, न बाधण्या इतका म्हणजे आहे, पण विशिष्ट मर्यादेपुरता. कारण आता असं एकही घर नाही बघा, एकही घर नाही जगात, एकही घर नाही त्या घरात कधीच भांडण झालं नाही. आयुष्यात पती पत्नीचे एकदा तरी होऊ शकतात, एकदा तरी. त्याला एकच उपाय आहे, जेव्हा पती रागावलाय का पत्नीने मौन व्रत धारण करायचं घंटातून. तेव्हा त्याचा राग शांत झाला तर मग आपण कारण समजून सांगायचं, म्हणजे वाढत नाही. आणि जेव्हा पती रागावला तेव्हा पत्नीनं मौन व्रत करायचं. आता तुम्हाला फार कठीण नाही बघा, पण करायचं. कारण दोन गड 100 गडी एकत्र बसले म्हणजे मला कोणाचं अवलोकन नाही, टीका नाही करायची, पण 100 गडी एकत्र बसले शांत बसतात, कोणाला बोलत नाही. पण 4 बाया आल्या 100% बिगर ओळखीच्या आहेत, पण तरी बसल्यावर समजा मला परवाच्या बसल्यावर कोणतं गाव बाहेर आहे लगेच सुरुवात झाली. असो, मला काय टीका टिप्पणी नाही करायची, पण मला हे सांगायचं आपलं काम क्रोध हे मर्यादित राहिलं पाहिजे. आणि तशा माणसाला धर्म अर्थ काम 4 पुरुषार्थ येतात. लक्षात ठेवायचं. तुकोबारायाने पैसा कमवू नका असं नाही सांगितलं. शब्द आहे का मी काय बोललो? तुकोबारायाने पैसा कमवू नका असं नाही सांगितलं. पैसा कमवा, पैसा कमवण्याला अडचण नाही. जोडून या धन उदास विचार, म्हणजे पैसा कमवलाच पाहिजे. पैसा एक पुरुषार्थ आहे. शब्द आहे का? पैसा काय पुरुषार्थ आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे का त्याला लोक मानतात. ते मूर्ख आहे कसला आहे हा घटक नाही मानता येतं. म्हणजे मागाई काय म्हणते जगत मालक 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 मागाई म्हणते नालायक नाही. तर मालक मालक काय करते आपल्या. आता मराठीत एक वाईट सवय, एखाद्या माणसाला आपण म्हणलं काय चाललं पाटील इतकंच म्हणलं लगेच ते 10-20 रुपये 30-40 रुपये खर्च करला एका मिनिटाला. ही वाईट सवय म्हणजे मोठे माणसाला आपल्याला काय फक्त. पण आपण फक्त काय केलं, धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करायला कधी आपल्याला कधी मिळेल हे पांडुरंग परमात्मा आमचे महाशिव यांना भेटल्यानंतर यांचं आपण प्रत्यक्ष जर महादेवाला पाहिलं, श्री शंभूला पाहिलं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं आपण जर करत राहिलो
तर आपल्याला काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर काहीच नाही. आपल्याला धर्म मिळतो, अर्थ मिळतो आणि अर्थाशिवाय काहीच नाही. पैसा मिळतो, मोक्ष मिळतो, सगळं मिळतो. फक्त एकच आहे, आपण सतत शिवनाम घेतलं गेलं पाहिजे. कोण्या कारणाने घेऊ? आपल्या महाराज शिवनामात कथा आलेली आहे. दोन्ही एक व्याध झाडावर गेला शिकार करण्यासाठी. शिकार करून तो ज्या झाडाखाली गेला, झाडा चढला, ते झाड बेलाचं होतं, त्या खाली शिवलिंग होतं आणि तो हरणाला शिकायला पावला आला आणि ते पान आडवे आहेत ना, मग ते पान तोडायचा आणि ते पिंगल स्वरूपात ते शिव शिकायचं. ही भक्ती नाही. तुम्ही कशा कोणत्याही अर्थात तुम्ही देवाचं घ्या, कोणत्या अर्थात देवाचं घ्या, तुम्हाला पुण्य लागतं. असो नसो भाव आलो कृपा करून पाहे भाव असं मला तुझ्याकडे आलो बाबा, तुला शरण आलो ना, मग तू माझ्याकडे कृपा शिकाय. तर त्या व्याध्यानं ते शिव म्हणला आणि ते पडत त्याला सकाळी त्या दिवशी काय ती महाशिवरात्र होती. म्हणजे पहा किती भाग्यवान, किती नशीबवान. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलंच गेलं. ते म्हणलं की आपलं सवाल होतं आणि खरं बोलले की अडचण होती. सत्य माल रागेल. काचाला पाठीमाग पारा लावला की आरसा बनतो. काचाला एक काच आहे ना, काचाला पाठीमाग पारा लावला की आरसा बनतो आणि तोच आरसा जर आपण लोकांना दाखवला तर लोकांचा पारा चढतो. लोकांना राग येतो. खरे पण सांगा, लोकांना खरं बोललं ना राग येतो. म्हणून ह्या आरशावर राग काढण्यापेक्षा आपल्याला आपण राग काढा, आपलं पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि कोणतं सतत नामस्मरण सतत हे पाच नामस्मरण पर्याय नाही. तुम्ही आऊ खाना, ढोरं राखा, शेळ्या चारा, काय तुमचं देवाला तुम्हाला जे काम दिलंय ते काम इमानदारी करायचं. आता मला शिकवायचं काम दिलंय. अख्ख्या 35-37 वर्षात पूर्ण 37 वर्षामध्ये मला 10 दिवस राजा असेल माझे. वाक्य काय बोललो, बोलणं सोपे, वागणं किती अवघड आहे, जळणं किती अवघड आहे. 37 वर्षात 10 दिवस गैरहजर असेल मी. मग त्यात माझं लग्न झालं, बहिणीचे झाले, पोरीचे झाले, पोराचे झाले, पोरचे झाले, समजा इतकं सगळं होऊन सुद्धा फक्त 10 दिवस. खरं तर नियमानं 15 दिवस दर वर्षाला रजा असते. 12 दिवस ते 12 रजा लांबच गेल्या. दुसऱ्या बाजूला भरपूर रजा असतात प्रकार. ते हात नाही, कशाला नाही, गेलाच हात नाही तर हाताला समजत नाही. एकही प्रार्थना बुडवायची नाही. कोण योग नाही, काही देणे नाही मला कोणा. सरकार मला 5,000 करोड द्यायला नाही, प्रार्थना काम बुडवायची. आणि ज्यासाठी धर्म कार्य करायला सरकारने मला काम दिले, पांडुरंगाने मला काम दिले. माझा पांडुरंग कोणता आहे? फक्त माझे विद्यार्थीच माझे पांडुरंग आहेत. त्यालाच इमानदारी शिकवलं. माझं पहिलं काम आहे ते माळी वाटणं, कीर्तन करणं. तर त्याला जर मी नाही शिकवत ते सगळं 100% ढोंग आहे ना. अगोदर त्याला शिकवायचं इमानदारनं. म्हणून मी कधी दिवसाचं कीर्तन घेत नाही. दिवसात म्हणजे 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता असते ना, ते कीर्तन कधी घेत नाही. कारण 10, 11, 12 वाजता कुठं असतो, शाळेत असतो. रात्री कुठं घेतो, पण दिवसाचं म्हणजे 10 दिवसाचा प्रकार नाही. म्हणजे दिवस कारण शाळा माझं पहिलं धर्म आहे. म्हणून आपण रामकृष्ण पर्याय नाही. कधी कधी मला वाटतं आम्ही दैवाचे आता हे आमच्याच परिसरातले माणसं आहेत. उलट मला सांगायला आनंद वाटेल की आपण सगळे दिंडी, आता हे पायी सोहळाचे आपला आहे, पायी दिंडी सोहळा. आषाढीला जवळपास 29 प्रकारच्या दिंड्या माझ्या घरी चहा पाणी येतात. 29 प्रकारच्या दिंड्या चहा पाणी येतात. मग कुठे कोणा दिले कधी 50 माणसं असतील, कधी 250, 300, 500 माणसं, 800 माणसं असतात. आणि ते चहा पाणी सगळं करून मी शाळेला हजर असतो. जर उशीर व्हायला तर पोरग आमचं समर्थ आहे, बरं आहे, समर्थ बरं आहे. ते माझी काठी उचलली जे भागे पूत सपूत तो क्या धनसंचय, पूत कुपूत तो क्या धनसंचय. मुलगा चांगला जन्माला आला असेल ना तर पैसे कमवून खायची गरज नाही, तो खूपला खूप कमी. आणि जर मुलगा वाईट असेल तर पैसे कमवून खायची गरज नाही. लक्षात ठेवायचंय. मी जर खोटी नाटे केले, व्यवहार केले
धुराचा दगड इकडे तिकडे रावला, धुराचा असतं दगड ते इकडे रावला, इटा गावात घर बांध चालू असेल कुठं रात्रीच्या 10 इकडे चोरून आणल्या, इथं चोरून आणल्या, घरात ठेवल्या, नंतर भिंत बांधली. कोणासाठी बांधली? हे तू पापाची भिंत पाप तयार करून तू करायलास आणि कोणासाठी? त्या पोरासाठी करायलास ना, तर तू पापाच्या घरात तू भरायलास ते नाही. मला वाल्यापाची बायको आवडते, मला वाल्यापाची बायको यासाठी आवडते. वाल्यापाची 100 पाप 1000 पाप केले. जेव्हा ते नारद मुनी भेटले, संत भेटले, तर त्यांनी सांगितलं बायकोला विचारलं, म्हणजे हे बघ कडे मी इतकं पाप केलंय, तुला अर्धे वाटी तू येशील ना? छान उत्तर दिलं महाराज. म्हणजे हे बघा, मी तुमची बायको आहे, तुम्ही जितकं पुण्य करताना तितक्या पुण्याचं अर्ध पुण्य मला भेटणार आहे आणि तुम्ही जेवढं पाप करता तितकं पाप तुम्हाला भेटणार आहे. बायको जास्त पाणी ग्रहण म्हणजे नवऱ्याची बायको बनायची. लग्नात मंगळाष्टक झाले ना, ते असं एक प्रकार असते पाणी ग्रहण करेल म्हणतो आपल्याला. म्हणजे बायकोला काहीच पापला, मी किती पुण्य केलं का अर्ध पुण्य तिला वाटतं. घर बसले मी दररोज 4, 5, 8 कीर्तन ऐकतो. माझे हे चालू कीर्तन हे मी ऐकतो. माझं काय चुकलंय ते दुरुस्त करून घ्यायचा प्रयत्न करतो. दुसऱ्याचे ऐकतो, मला शिकायला सोबत जातो. माझ्यापेक्षा माझ्या बायकोला जास्त पाठवतो. हे खरेपण आहे. अभंग मला लवकर पाठवत नाही. मी 10 वेळा ते रिटेक डबल ऐकतो. सगळं तिलाच पाठवतो. स्वागत बसेल मला भाग्य वाटते. बायकोन मला तिचा प्रेम नाही. मला बायकोन प्रेम नाही. प्रेम कशामुळे? ती संताची पोरगी. म्हणजे तुकोबाराच्या पालखीचा देवघरातला खरा पादुक होता मान अशाच्या वेळेला प्रस्थान असतं, देवचं प्रस्थान. त्याच्या आधी देवघरातून तुकारामाच्या पादुका घ्यायच्या असतात, त्या डोक्या घ्यायच्या असतात आणि प्रदक्षिणा मारायची असते आणि रथात ठेवायचे असते. ते खरा मान गेल्या वर्षी माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज सोळंकी, गंगा मुसलेकर यांना मिळाला. यांना माहिती गंगा मुसलेकर मान असतो. म्हणजे हे मला हे वैभव वाटतं. मग ती संताची पोरगी असल्यामुळं संताची पोरगी कोण तिला प्रेम वाटतं. बायकोन घ्यायचे असं तुम्हाला नाही. पुन्हा रामकृष्ण म्हणणं ते आपल्या फायद्याचं राहतं. शिवाय आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. आपल्या आषाढी पायदिंडी सोहळ्याच्या वेळेला जो ज्याचं कुठल्याही कीर्तनकारापेक्षा कुठल्याही संत पुरुषापेक्षा माणसापेक्षा म्हणून सामान्य माणसापेक्षा म्हणलं संत पुरुषा सर्वात भाग्यवान सर्वात नशिबान असा जो मानाचा आश्व आहे, तुकोबाराच्या पालखीचा मानाचा खरा आश्व. उभं रिंगण आडून आपण दर्शन यायला पाहतो दिल्लीच्या वेळेला, तो आमचा आहे. आपण या परिसरात काय जाते माझं बाबू करत असं म्हणतो ते बाबू माझा आमचा आश्व आहे. आमचे तुळजाऊ नारायणराव रमतराव रणे मुकदम संदूका काय ना संदूका काय बाप्पा इथं त्यांच्या घरातलं म्हणजे ते आमच्या जरा जवळ म्हणजे चुलत पडतं समजा म्हणजे आमचा आहे. आणि विशेष महत्त्वाचं माझा मुलगा दुकान बंद करून दुकान आहे ना पाचला ते बंद करून 21 दिवस 22 दिवस 25 दिवस तो घोड्याच्या शिबिर असतो. हे माझं वैभव आहे. मुलगा चांगलं निघणं हे प्राप्तन हे महत्वाचं आहे. आपल्या हिता डोळ्याशी जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे साधक दयाचा हरिक वाटल्या कालचा जो आपल्या हिता जागा असतो त्याचे मायबाप धन्य येतं. त्याचा मुलगा मुलगी कन्या पुत्र दोघं धन्य. कशामुळं आपल्या हिता हित कोणतं आहे? बघा पैसा कमवणे हित नाहीच. खरं सांगतो मी पैसा जागाच राहणार आहे. तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. कोणते सगळे जगातले सगळेच माणसं माझी बायको सुद्धा माझा मुलगा सुद्धा सगळे फक्त सुखाची सोबती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्याही नसती नागडोळे गळती सांडून पडे रांड्या पोरी बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नाशी येले घरत कोणी तुका म्हणे मज न होते कोणी एकाच घर पाणी वाचून या.
खरंच महाराजांना माहिती आहे केवढं गरीब आहे. म्हणजे जवळपास 23 खोल्या आहेत. भरपूर घर भरपूर 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 100 खोल्या होण्याची जागा आहे. आणि त्याच्यावर वारकऱ्यांची पताका आहे. माझं हे मला सांगायचं वैभव. जवळपास 100 फुटावर वारकऱ्यांची पताका आहे. हे माझं खरं वैभव आहे. जर माझी बायको माझा विश्वास नाही, तिनं जर माझ्या म्हातारपणी जर माझा जीव जायला बाजूला खाली ठेवलं, आता पलंगाला आजकालची पलंगाला खाली ठेवलं, पलंगाला मला चुकू देणार नाही. ते काय मुतल्या नाही हांगल्यानं बसवायला असं म्हणून दुर्गंध घ्यायची, पण ती मला खाली ठेवेल, बाहेर ठेवेल. जर घरात जीव गेला तर आमच्या बंडात त्याच्या करायची पताका आहे, वारकाची पताका आहे. त्या पताखाली जर माझा जीव गेला तर यम मला न्याय देणार. आयुष्यभर नामस्मरण केलंय आणि पताखाली जीव गेलाय, यम न्याय देणार नाही. आणि बायको जर माझ्या नशिबानं जर बाहेर मला टाकलं, बाहेर कोणतं आणलं, माझ्या दारातच हनुमंतरायची पताका आहे, दारातच मोठं मंदिर हनुमंतरायचं, त्याची पताका सावली माझ्या दारात पडली. आणि त्या पताखाली जर माझा जीव गेला, हनुमंतराचा सप्त चिरंजीव आणि त्या चिरंजीवाच्या देखत त्याच्या सावलीमध्ये त्याच्या अधिकार कक्षेत मला यम न्याय देईल का? कधीच नाही. पाहे पा ध्वजेचे चिरकुट रायात कष्ट. म्हणजे ध्वजेच्या चिरकुटाखाली आपला जीव गेला तर आपला मृत्यू हा अलौकिक सोहळा होतो. लक्षात, मृत्यू हा अलौकिक सोहळा, मृत्यू वाईट नाहीच. लक्षात ठेवायचं. एका जनार्दनी शिव निवारे दैकाचे देव आमचे नाथ महाराज. सुखात राहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा, कारण प्राण माझा त्यात आहे. खरंच ज्ञानोबा ज्याच्या कपाळाला अष्टगंध काय गणगोळी काहीतरी आहे, गळ्यात तुळशी माळ, ते मला माझ्या लेकरांपेक्षा प्रिय येतं, बायकोपेक्षा मला प्रिय येतं. तुम्हाला मागे सांगितलं बायकोपेक्षा प्रिय, शरीराची म्हणून प्रिय, फक्त संतांची म्हणून प्रिय. शारीरिक आकर्षण नाही, फक्त संतांची चांगले चांगले गुरु बाबा आपल्या नशिबात मिळालं चांगलं. म्हणून तुम्ही कुठे जा, तुमच्या हृदयात माझ्याबद्दल खूप माझ्या आपुलकीबद्दल प्रेम जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. आणि सतत तुमच्या रूपानं माझ्या पांडुरंगाला कृपादृष्टी करो. आता महाराज म्हणतील, तुम्ही संत सध्या म्हणता की महाराजांनी अभंग घेतला कोणता, आणि त्या अभंगावर किती चिंतन केलं. महाराज त्याच्या अभंगात जवळजवळ गेले. माऊली आमचे नाथ महाराजांची प्रिय, नाथ महाराजांचे वाङ्मय, नाथ महाराजांचे चिंतन एवढी मोठी की नाथ महाराजांच्या अभंगाच्या एका अक्षराजवळचा महाराजांची पात्रता म्हणायला नाही. उबाई फक्त कळसुत्री भावनी तर ते बुजगावणं
कीर्तनाचं खरं श्रेय कोणाला असतं माहिती आहे? खरं सांगतो, गायनाचार्य मृदंगाचार्य यांना खरं, ते गायनाचार्य मृदंगाचार्य तेच फक्त मी, त्यांना खरं श्रेय असतं माझ्या कीर्तनाचं. मी फक्त निमित्त मात्र असतो, निमित्त मात्र भवसव्यसाचे, दुसरं काहीच नाही. मला पण रामकृष्ण म्हणलं पाहिजे, सतत रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आणि काळाची जाण, काळाची मर्यादा आपण बघतो सुरू. कारण मी आयता बसून आले, चलून आला, थकून घ्या, किती देवाला चालत, काळाची मर्यादा जाण ठेवतो. आणि माझे जे वाकडे तिकडे बोल होते ते माझे, समजा जे चांगलं असेल, चांगलं तर काहीच नाही, पण तरी थोडं असं दिसतं तर माझ्या रघुनाथ गुरुजी परभणीकर यांचं आहे, माझे मोतीराम महाराज यांचं आहे. आणि ज्यांची मला प्रत्यक्ष सेवा करायची संधी भेटलेली, अनेक वर्ष आमचे मारुतराव महाराज दस्तापूरकर, त्यांची प्रत्यक्ष मी सेवा केली, हातपाय दाबणं, त्यांना भाऊ घालणं, जीव वाढणं, असं मी सेवा खरी केली. त्यांच्या शेवटचं फळ मी कदाचित निवडा असेल, नाहीतर मग काहीच तुम्हाला सगळं कळतच नाही. फक्त वागणं इतकंच कळतं, बाकी आचरण म्हणजे आचरण कळतं, फक्त असं काही कळत नाही. म्हणून त्यांना मी जे चांगलं असेल त्यांना अर्पण करतो, समर्पण करतो. जे वाईट असेल माझ्या पत्रात टाका, आईच्या मायेच्या ममतेनं माझ्या पत्राशी करा, अशी मी आपल्यासमोर अपेक्षा व्यक्त करतो. आणि झाले सेवा या ठिकाणी भोलेनाथ चरणी समर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Yeah.